नमस्कार, रेसिपी बाय शुभंगीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक। तर उकडीच्या मोदकाच्या सारणाचे साहित्य पाहूया। तर मी इथे 1 वाटी नारळाचा चव घेतला आहे, अर्धी वाटी गूळ, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा खसखस आणि आवडीनुसार वेलची जायफळ पूड आहे। तर चला मोदकाच्या सारणाची कृती पाहूया। तर त्यासाठी मी गॅस पेटवलेला आहे, त्यावर पॅन ठेवलेला आहे आणि पॅन हलकासा गरम झाल्यानंतर आता मी यामध्ये 1 चमचा खसखस टाकून घेत आहे आणि ती आपल्याला 1-2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। खसखसला हलकासा ब्राऊन कलर आल्यानंतर ती आपण आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। इथे पॅन मध्ये मी आता 1 चमचा साजूक तूप टाकून घेत आहे। तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपण 1 वाटी नारळाचा चव टाकून घेणार आहोत आणि तो 1-2 मिनिट आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर पाहू शकता आपला चव व्यवस्थित परतलेला आहे, त्याला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे। तर ह्या स्टेजला आपण यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घेणार आहोत आणि गूळ पूर्णपणे विरघळेल तोपर्यंत आपण तो व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर पाहू शकता इथे आपला गूळ पूर्णपणे मिक्स झालेला आहे। तर ह्या स्टेजला आपण यामध्ये भाजलेली खसखस टाकून घेणार आहोत आणि ती मिक्स करून घेणार आहे। यामध्ये मी वेलची जायफळ पूड टाकून घेत आहे आणि चवीनुसार मीठ आणि हे परतून घेणार आहे आणि हे मिश्रण आपण 10 ते 12 मिनिट थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। चला हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकाच्या उकडीचे साहित्य पाहूया। तर मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे, अर्धा कप दूध, 1 चमचा साजूक तूप, 1 कप तांदळाची पिठी। तर चला मी इथे गॅस पेटवलेला आहे आणि त्यावर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 कप पाणी टाकून घेत आहे। त्यामध्ये अर्धा कप दूध, आणि आता आपण त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि ह्या पाण्याला आपण 5-10 मिनिट उकळी काढून घेणार आहोत। तर पाहू शकता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। तर ह्या स्टेजला यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि ते विरघळल्यानंतर यामध्ये आता आपल्याला तांदळाची पिठी मिक्स करायची आहे। तर इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि ती आपण थोडी थोडी करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि हे मिश्रण आपण 2 मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर मी इथे आता गॅस बंद केलेला आहे आणि आपण हे 5 मिनिट उकड अशी झाकण ठेवून ठेवणार आहोत। तर तोपर्यंत मी ते ताट घेतलेलं आहे आणि त्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत जेणेकरून आपली उकड खाली चिकटणार नाही। आणि यामध्ये आता आपण हे उकड काढून घेणार आहोत। ही उकड गरम असते त्यामुळे ती उकड तुम्ही तांब्या किंवा कपाच्या मदतीने किंवा असा चमच्याच्या मदतीने सुरुवातीला एकजीव करून घ्यायची आहे।
तर पाहू शकता आपली उकड हलकीशी थंड झालेली आहे। तर मी हाताच्या मदतीने याचा व्यवस्थित गोळा एक 5-10 मिनिट व्यवस्थित हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेणार आहे, जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित मऊ होईल आणि आपले मोदक पण छान होतील। तर पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे, कलरही छान आलेला आहे। तर हा गोळा आपण आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि यावर झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून आपलं पीठ असंच मऊ राहील। चला तर आता आपण मोदक कसे बनवायचे ते पाहूया। तर मी इथे मोदक बनवण्यासाठी साच्याचा यूज करत आहे। तर साच्याला आपण व्यवस्थित तूप लावून घेणार आहोत आणि इथे एक पिठाचा गोळा घेत आहे। तो व्यवस्थित हाताच्या मदतीने गोल करून आपल्याला ह्या साच्यामध्ये व्यवस्थित सेट करायचा आहे। तर हे पीठ सेट करण्यासाठी तुम्ही तेल किंवा पाण्याचा पण वापर करू शकता। तर मी इथे तेलाचा हात घेऊन ते पीठ व्यवस्थित साच्यामध्ये सेट करून घेत आहे। तर मी इथे थोडं पाण्याचा पण हात घेत आहे। तर पीठ आपलं व्यवस्थित सेट झाल्यानंतर यामध्ये आता आपण सारण टाकून घेणार आहोत। तर सारण भरून झाल्यानंतर आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हा मोदक व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता मोदक आपला व्यवस्थित सेट झालेला आहे आणि आता हा मोदक आपण हलक्या हाताने काढून घेणार आहे। तर पाहू शकता आपला मोदक इथे तयार झालेला आहे। तर ह्याचप्रमाणे आपण बाकीचे मोदक पण तयार करून घेणार आहोत। तर पाहू शकता इथे मी सगळे मोदक साच्याच्या मदतीने तयार करून घेतलेले आहेत। तर हे उकडण्यासाठी मी इथे गॅस पेटवून त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ह्या चाळणीला आपल्याला आता तेल लावायचं आहे। तर ह्या भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं होतं आणि थोडंसं तेल लावून आपण 2 मिनिट झाकून ठेवणार आहोत। यामध्ये आता आपण मोदक ठेवणार आहोत। तर मी इथे एक करून थोड्या थोड्या अंतरावर मी इथे मोदक ठेवत आहे, जेणेकरून आपले मोदक चिकटणार नाही। तर ह्या मोदकाला मी आता इथे केशर लावून घेत आहे। हे ऑप्शनल आहे। केशरने आपल्या मोदकाला कलर छान येतो। तर आता हे आपण 10 मिनिट असेच वाफवून घेणार आहोत। तर पाहू शकता 10 ते 12 मिनिटांनंतर आपले मोदक व्यवस्थित उकडले गेलेले आहेत आणि केशरामुळे कलरही छान आलेला आहे। तर तुम्हाला मोदकाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।